संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून संसदेमध्ये आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार, तर उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन एनडीए 3.0 सरकारचं बजेट मांडणार. नीट यूजी बाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, 40 पेक्षा जास्त याचिकांवर एकत्रित होणार सुनावणी. मराठा आंदोलक मनोज रांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस, लक्ष्मण हाकेंची ओबीसी बचाव यात्रेला जालन्यातून होणार सुरुवात. मुंबई पुण्यासह कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर भंडारा चंद्रपूरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीतून जो बायडन यांची माघार, पक्ष आणि देशाचं हित पाहून माघार घेतल्याचं बायडन यांचं स्पष्टीकरण, तर डोनाल्ड ट्रम्प विरोधात कोण याची उत्सुकता शिगेला. महिला आशिया कप T20 स्पर्धेत भारताचा सलग दुसरा विजय, यूएईवर तब्बल 78 धावांनी केली मात. हरमनप्रीत आणि रिचा चीनची शानदार अर्धशतकी खेळी. गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंना केलं अभिवादन. ठाण्यातील आनंद आश्रम आणि आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला दिली भेट. विधानसभेला कोकणात काँग्रेसच्या विजयाचा झेंडा फडकवा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा कार्यकर्त्यांना आदेश. शिवसेना, यूबीटी आणि भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश, अमळनेर, जळगाव ग्रामीणमधील कार्यकर्त्यांचा प्रवेश. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार, पुण्यातील भाजपच्या महाअधिवेशनात अमित शहांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. भाजप आणखी 30 वर्षात सत्तेत राहणार, पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात अमित शहांचं मोठं विधान. काँग्रेसनं कधी आश्वासनं पूर्ण केली नाही, राहुल गांधींच्या खटाखट वक्तव्यावर शहांची सडकून टीका. विरोधकांवर बोलायचं, त्यांनी मैदानात उतरा, विरोधकांच्या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं उत्तर द्या, फडणवीसांचा भाजपमधील बाचाळवीरांना सल्ला. एसटी कामगारांचे पुन्हा 1500 कोटी रुपये थकले, एसटी कामगारांचे पीएफ आणि ग्रॅच्युइटीचे पैसे थकले. महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखेऐवजी उशिरा. रायगडमधील सावित्री नदीच्या पाणी पातळीत धोकादायक वाढ, नगरपालिकेनं भोंगा वाजवून दिला सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील जावळी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, जावळीतील महू धरण 100% भरलं, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातपुड्यातील वाल्हेरी धबधबा ठरतोय आकर्षणाचं केंद्रबिंदू, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे नद्यांचं पाणी रस्त्यावर, कोल्हापूरहून कोकणकडे जाणारी वाहतूक बंद, नद्यांचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक बंद. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारा वऱ्हाळ तलाव ओव्हरफ्लो, पाणी पातळीत वाढ झाल्यानं वऱ्हाळ तलाव 100% भरला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.